लोकमतशी बोललात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत सभागृहात, थेट प्रक्षेपण। राज्यामध्ये सरकारने काय दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे अंतिम आठवडा प्रस्तावात पाहिजे। दादानी मांडले सगळे गुन्हेगारी, शेतकरी, हे ते सगळं शेतकऱ्यांना पण आम्ही भरपूर दिलं, आपल्याला माहित आहे। आता आपण जे तातडीची मदत देत होतो ती 5,000 ची डायरेक्ट 15,000 केली ना, आपण केली। एनडीआरएफचे डबल पैसे केले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले। शेतकऱ्यांसाठी केलं की नाही दादा? तुम्ही प्रतिसाद तर दिला पाहिजे, असं काय करताय? जे चांगलं आहे ते चांगलं आहे आणि नाही ते असं वाजवतात, पण काल बरोबर वाजवत होते इकडे आपल्या विरुद्ध सगळं ते गोड बोलून हसत हसत। ते मंत्रिमंडळाचं पण खाते वाटप त्यांनी गोड बोलून दादा रोकटोक बोलतात, पण हे जे ऑपरेशन करतात ना, माणसाला दुखत पण नाही, कळत पण नाही, असं काढून सगळं घेतात, माहित पण नाही पडत। तर त्यांच्यामध्ये खरं म्हणजे त्यांच्याकडून खूप अभ्यासपूर्ण हे करायची भूमिका मांडायची अपेक्षा होती, परंतु त्यांनी खूप टोमणे सगळे मारले आम्हाला। त्यांनी खूप म्हणजे काल असं वाटत होतं की आमच्याकडे जेव्हा बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आमची जी केली आम्ही, त्याच्यामध्ये नेते उपनेते सर्व लोक आले। आता त्यामुळे तुम्हाला तिकडे उपनेते का नेते काय बनवलंय का काय असं मला काल वाटत होतं, किंवा त्या हिशोबाने तुम्ही काय बोलत होते एकदम जोरदार, म्हणजे तर राष्ट्रीय प्रवक्ते नाहीत तर आता ते राष्ट्रीय प्रवक्त्याची जागा घेत आहेत का काय? तर आपण यामध्ये खूप मी बोललेलो काही उदाहरणं आपण दिली, कल्याणच्या सभेचं दिलं, पण पूर्वी देखील आम्ही शिवसेनेने राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये जे आमच्या माजी मुख्यमंत्र्यांनी देखील काही आपल्याबद्दल जाहीर धोरणाचं काय त्या वेळेस वाबाडे काढलेले आहेत। तसं म्हणजे आता तिकडे एकत्र बसल्यामुळे ते विसरला असाल तुम्ही, पण ठीक आहे, हरकत नाही। पण यामध्ये आपण म्हणालात की तुम्ही किती पाठच्या रांगेत होते, बरोबर? अरे तुम्ही काल बोलले ना, असं काय करताय? आता नीती आयोगाच्या बैठकीला मी गेलो होतो दादा, तुम्हालाही माहित आहे सगळं, तिथे किती महत्वाची बैठक असते। मी त्या ठिकाणी काय काय मुद्दे मांडले हे जर तुम्ही काल सांगितले असते तर बरं वाटलं असतं, आणि टीका करताना तेही थोडं बोलले असते, बाबा नाही नाही मागे उभा राहिला पण त्यांनी आपल्या राज्यासाठी हे मागितलं ते मागितलं, हजारो कोटी रुपये आपल्याला तिकडे त्यांनी देऊ केलेले आहेत। आता तुम्ही ज्यावेळेस मी राष्ट्रपतीचा काल बोललो, मी राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळेस मी तर पहिल्या रांगेत होतो, आता फोटो काढायच्या 3ऱ्या रांगेत असलो याचं कमीपणा वाटण्याची कारण नाही, कारण रांग महत्वाची नाही, काम महत्वाचं आहे ना, काम चाहिए ना। आणि तुम्हाला सांगतो मी, आणि कसं आहे बघा, एवढी नोंद घ्यायला पाहिजे, रांग ही शिवाजी महाराजांचं रांग ही विधानसभेच्या या सभागृहातही महत्वाची नाही, कामच महत्वाचं आहे, हे पण सगळ्यांनी लक्षात काम ठेवा, महत्वाचं आहे। आमचा त्रास कमी त्यामुळे होईल। आता इकडे बसलेले जे आहेत हे पण 1 से बढ़कर 1 आहेत, मग असं थोडीच आहे। आणि कसं आहे याच्यामध्ये तुम्ही नेहमी सांगता दिल्लीला, अरे बाबा आता दिल्लीला तर तुम्ही पण जात होते ना, सगळे जाताना दिल्लीला, असं काय करता? आणि शिवाजी महाराजांचं ते मोगलांचा जमाना होता, आता जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी देशाचा डंका पूर्ण जगामध्ये पिटवलेला आहे। आता बघा, इंदिरा गांधींचा मी फॅन होतो, त्यांनी चांगलं काम केलं, डॅशिंग होत्या, सगळं होतं, आणि आता मोदी साहेबांनी बघा, मला सांगा, ते कुठला आपला तो राष्ट्रपती त्यांना इकडे घेऊन आले होते इथं आपल्या देशात, ट्रम्प, आता कशी दोस्ती आहे त्यांची, एकदम असं धरून चालतात। ते जो बायडन, म्हणजे एवढं कधी बघितलं होतं का तुम्ही? अमेरिका महासत्ता, आणि आता ही महासत्ता आपला देश बनणार आहे, तुम्हाला काय त्रास आहे? आता अशा माणसाला भेटायला जाणं, तिथे रांग काय बघायची आहे? बिलकुल नाही, आपल्याला काम बघायचं आहे। आणि आपल्या राज्याला जेवढं काय त्यांनी सांगितलंय, आगे बढ़ो, कृषि में, एजुकेशन में, हेल्थ में, जो चाहिए करो, पूरी तरह 100 दिन का प्रोग्राम बनाओ, 1 पैसा कम इधर यहां से पैसे की कोई कमी नहीं होगी। आता तिकडे जायला नको,
तुम्ही सांगता दादा बोलतात रोज तिकडे, कोण बोलतो तिकडेच ऑफिस काढलंय एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्र्यांनी. अरे मी कशाला जातो? आता ओबीसी भुजबळ साहेब इकडे आहेत, 3 वेळा मी गेलो तिकडे, मी आणि देवेंद्रजी. ओबीसीला तिथल्या सगळ्यांची बैठक घेणं, त्या सगळ्यांची काही गोष्टी केल्या, बोलणं, सगळ्या चर्चा करणं, त्यामुळे आपल्याला रिझल्ट मिळाला की नाही? आता तुम्ही सांगता चाललंय फक्त, ते काय खाते वाटपासाठी नव्हतो गेलो, तेव्हा खाते वाटप नव्हतंच. त्यामुळे हे जरा समजून घ्या, चांगलं काम त्याला चांगलं म्हणा. आता बाळासाहेबांचे काय स्वप्न होतं? काश्मीर, ते बाळासाहेब आमचे म्हणायचे, एक दिवस मला प्रधानमंत्री बनवा, मी 370 कलम हटवून दाखवतो. बरोबर? राम मंदिर बांधलं पाहिजे. अरे बांधलं ना त्यांनी, 370 कलम हटवलं की नाही? कसं सगळ्यांना बंद कर, एक तरी झालं का? हो का चू? 370 कलम हटवलं ना. आता त्यांचं काय, आपण मी जे चांगलं काम करतील देशभक्तीचं, देशाला वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या विरोधामध्ये जे करतील त्यांच्याकडे जाणं काय चुकीचं आहे? तुम्ही लगेच चालले सीएम तिकडे, आता बोलणारे काही लोक इकडे आहेत, काही लोक नाही आहेत. पण तुम्हाला सांगून ठेवतो की आपल्या राज्य सरकारच्या जे आपल्या हिताचं जे आहे ते आपल्याला बिलकुल केलं पाहिजे. तुम्ही म्हणाले की कामाख्या मातेचं दर्शन घडवलं, आणि सुरते बरोबर मनावर दगड ठेवून खुले मनाने ऑफर दिली. तुम्ही मला सांगितलं की या इकडं, बरोबर, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो. तुम्ही मला एक सांगा, तुम्ही हे दादांना विचारले का? तुम्ही विरोधी पक्षनेता, तुम्हाला व्हायचं होतं, ते तरी झाले का तुम्ही? खरं आहे की नाही? ते कालच्या भाषणातून दिसत होतं. असू द्या, बघा दादा दादा है, उनकी दादागिरी हमेशा चलेगी, हमारे वो मित्र है. वाईट तुम्ही मित्र आहात. तुम्ही मला काल सांगितलं की आपण एकदम एक दुसऱ्याला जवळ, आणि तुमचं काम सांगा, मी कधी केलं नाही. तुम्ही एक तरी काम असं सांगा, प्राजक्ताला पूर्ण अधिकार द्या, बोले दिले की नाही? मी 100% प्राजक्त कुठे आहे? हाय सांगा, कधी नाही? नाही नाही, तो बोल ना, प्राजक्त बोलणारच नाही, त्याला माहित आहे मला अजून काम करून घ्यायचंय त्याला. त्यामुळे नाही तर काय आहे याच्यामध्ये, ठीक आहे तुम्ही तसे मनाने चांगले आहात, आणि काल थोडंसं हलकं फुलकं वातावरण पण व्हायला पाहिजे होतं. फक्त एवढंच आहे की तुम्ही हलकं फुलकं वातावरण करताना एकदम पार आम्हाला बरोबर असं बोचेल असंच बोलत होते. असं कसं काय? मोक्का मोक्का तुम्ही काल सांगत होते. आता ते आमच्या त्या सचिन कोळेकरला मोक्का लागला ना सांगलीतल्या, बरोबर की नाही? ते तुम्हाला माहित आहे. तेव्हा ते किती ओक्साबोक्षी रडत होते, त्यांचं अश्रू तुम्हाला दिसले नाही. आणि नंतर तुमचेच माणसं गेले, त्यांना तुम्ही पक्षात या राष्ट्रवादीमध्ये हिअरिंग लावतो आणि ते काढतो मोका. असं तुम्हाला माहित नसतं, तुम्हाला सगळं माहित असतं, तुम्ही करत नाही. मी असं म्हणालो नाही की तुम्ही केलंय ते, मी असं म्हणालो नाही तुम्ही केलंय, परंतु अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे कसं आहे यामध्ये ते जाऊ द्या, झालं गेलं विसरून जा. आणि यामध्ये एकच आहे की आता तुम्ही म्हणालात काय पेट्रोल डिझेल दरवाढ केली आहे, 5 रुपये आणि 3 रुपये आम्ही कमी केले ना दादा. आपल्या विषय कॅबिनेटमध्ये आला पण नाही करू शकलो आपण केला, करण्याची आवश्यकता होती तर मोठा निर्णय घेतला ना आपण. मग त्याला तुम्ही दाद दिली पाहिजे, आणखी आपण चांगलं काम करू शकतो. त्यामुळे जे आहे ते केलं. मगाशी देखील आपण काही निर्णय धाडसाने घेतलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये काँग्रेसचं काय, आता ते नाना इकडे नाही आहे, नाना पटोले नाही, आता बाळासाहेब आहेत. पण काय परिस्थिती काय झालं आता बघा, याच्यामध्ये काँग्रेसचं बिचाऱ्यांचं काय, त्याचं पहिलं पण प्रॉब्लेम होता.
नाही काय झालं, बाळासाहेब माझ्याकडे बोलायचे हे काय चालू आहे. मी म्हणलो ठीक आहे, आता माझ्या हातात सगळं नाही ना, माझ्या हातात असलं तर मी केलं असतं. आता इकडे त्याला इकडे घेऊ इकडे घेऊ का? नाही कसं आहे, नाही कसं आहे याच्यामध्ये आता परिस्थिती कसं आहे, काँग्रेसची स्थिती पाहून येते दया. खरं म्हणजे परिस्थिती वाईट म्हणजे असं बोलत नाही मी. महाविकास आघाडीची पूर्ती गेली रया, दादा आणि अंबादास बसले, काँग्रेसवाले हात चोळत बसले, इकडे हे आणि वरती अंबादास. विचारलं तुम्हाला? नाही विचारलं का सांगा बरं? नाही तुम्ही तर जाहीरपणे बोलले ना बाहेर, हे चूक, आम्हाला विश्वासात नाही घेतलं म्हणून. आणि त्यावेळी इंदिराबाईंच्या हाताची होती एकेकाळी किती वट, टोमणे सेनेबरोबर आता नुसती झाली फरफट. चालेल हा, आठवले आहेत ना थोडे. आणि एक आहे यामध्ये, मी दादा बस झाला ना, तुम्ही काय बोलणार आहे का? आभार मानतील. नाही कसं आहे याच्यामध्ये एक आहे की काय माझ्यावर खूप आरोप करतात रोज, कोणी गद्दार, कोणी काय रोज तिकडे. आता 3 दिवस गद्दार खोके चालले होते. तुम्ही पण ते 50-50चं, मला तर तुमच्याकडून अपेक्षा नव्हती ते बिस्किटचा 50-50, तुम्ही पण त्या पोरा टोरण भरू लागले. कसं आहे, 3 दिवस आमचे लोक आले का तिथे? बिलकुल नाही आले. आता 4थ्या दिवशी गेल्यानंतर आता जेव्हा तुमचे लोक होते तिकडे, आमचे लोक कोणी गेले नाही गेले. आता त्या काल गेल्यानंतर आता गेलेत, घोषणा देत आहेत, ठीक आहे. आता तुमचे सगळे लोक गेले, त्यांच्या मागे उभे राहिले, आणि मागे उभे राहिले तोपर्यंत ठीक होते. ते पुढे गेले असे चारी बाजूनी, असं रोहित पण तिकडे पाठी होता थोडा, पण हा होता तो वरचा मिटकरी, तो आला आणि तिथे कळ काढायला लागला. काय यांच्या घोषणा झाल्यानंतर जायला पाहिजे होता ना. आता हे सगळं असं जर केलं तर हा नाही, त्याच्यामध्ये कसं आहे, रोज काय ना काय गद्दार. अरे आम्ही बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी नाही केली. आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही निवडणुकीमध्ये बाळासाहेब म्हणायचे की काँग्रेस राष्ट्रवादीने वाईट वाटून घेऊ नका, जे बाळासाहेब बोलले ते मी बोलतोय, माझं वाक्य नाहीये. आम्ही तर तुमच्यावर काम केलेलं आहे. बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस राष्ट्रवादी आपला शत्रू आहे, त्यांना कधी जवळ करायचं नाही, त्याला जवळ करायची वेळ येईल तेव्हा मी दुकान बंद करेन, म्हणजे शिवसेना बंद करेन, असं त्यांचं भाषणामधलं आहे. आता आम्ही निवडून आलो, कुठून? युती म्हणून निवडून आलो. बाळासाहेबांचा फोटो, मोदी साहेबांचा फोटो लावला, निवडून आलो, मतं मागितली, मॅन्डेट दिलं, संघर्ष केला, लोकांसमोर गेलो, भूमिका मांडली, लोकांनाही वाटलं युती सरकार येणार आहे. 106-56 निवडून आले, पूर्ण मेजॉरिटी मिळाली. मग मेजॉरिटी मिळाल्यानंतर लोकांची अपेक्षा होती कोणाबरोबर सरकार करायचं, केलं आपण, चला झालं. मग आम्ही जे काही दुरुस्ती केली, जे काही झालं तेव्हा अनैसर्गिक आघाडी झाली, आणि मग त्याच्यामध्ये बाळासाहेबांचे जे वैचारिक अधिष्ठानाशी कोणी बेईमानी केली? आम्ही केली. आता आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन चाललोय, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय. भुजबळ साहेबाला एकदम परफेक्ट त्यांना पटलेलं आहे, ते बोलतायत, बरोबर आहे. ते आमचे सिनियर लीडर होते, ते तिकडे, मी मागच्या वेळेस बोललो, ते गेले तिकडे बेळगाव मध्ये, एका पोलिसाला मारला, आणि आम्ही नंतर दुसरी तुकडी गेली, बदड सगळ्यांना आम्हाला बदडलं, टाकलं जेलमध्ये. 40 दिवस, 2 महिने सगळे जेलमध्ये होते. ते आमचे लीडर होते, त्यातलं माहिती आहे, आमची भूमिका त्यांना पटलेली आहे 100%. जर बाळासाहेबांच्या आदेशाने ते पण गेले होते, मी पण गेलो होतो. आज आम्ही जिकडे जिकडे जातोय, जर सांगा आम्ही चुकीचं काम केलं असतं, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी केली असती, हिंदुत्वाच्या विचाराशी बेईमानी केली असती, मित्रपक्ष भाजपच्या विचाराशी बेईमानी केली असती, ज्या लोकांनी आम्हाला मतदान केलं युती म्हणून त्यांच्याशी गद्दारी केली असती, तर रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक थांबले असते का? तुम्ही काल बोललात गर्दी होते, पण एकनाथ शिंदेच्या सभेला गर्दी होते, थोडी होते तरी बोलला असतं तर समाधान वाटलं असतं. अरे बाबा, माझे व्हिडिओ तुम्हाला पाठवू का? व्हिडिओ क्लिप
किती गर्दी होते. यांच्या मतदारसंघात गेलो होतो सिल्लोडमध्ये. सिल्लोडला गेलो होतो. मी बोललो अरे सभेचे माणसं रस्त्यावर आलेत का काय, सभेत कोण नाही वाटतं. बोलतो सभेत जागाच नाहीये. मग बोले हे कोण, घरात एक पण माणूस नाही वाटतं. सगळे बाहेर पडले होते रस्त्यावर, सगळे रस्त्यावर. जयंतराव सगळीकडे का, अरे लोकांनी फिरवले असते पाठ आमच्याकडे. बोले ते गद्दार लोक आहेत, यांच्या तोंड पण बघायचं नाही. अरे आम्ही घेतलेली भूमिका राज्यातल्या जनतेने मान्य केलेली आहे, त्यामुळे गद्दार आम्ही नाही. प्रताप सरनाईक बोलले खुद्दार आहे, ते खुद्दार बरोबर आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी बेमानी ज्यांनी केली त्यांच्याशी फारकत घेतलेली आम्ही. समजलं की नाही. त्यामुळे आम्हाला भाडोत्री फौज फाटायची आवश्यकता नाही. आणि एवढंच मी आपल्याला सांगतो की नाही संपले नाही. आज माझा उल्लेख झालेला आहे कंत्राटी मुख्यमंत्री. त्याच्यामध्ये राज्याचा कोणी मुख्यमंत्री असू द्या, आता नाही सांगतो तुम्हाला. जेव्हा राणे साहेबांनी एक कुठंतरी भाषणामध्ये किंवा प्रेस कॉन्फरन्समध्ये उल्लेख केला होता, अरे त्यांना तर तुम्ही जेलमध्ये टाकलं. एवढे म्हणजे केंद्रीय मंत्री जेवायला बसलेला माणूस त्याला जेवून पण नाही दिलं. जसं ब्रिटिश जेलमध्ये टाकून दिलं डायरेक्ट. काय म्हणजे का, तर मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध अपशब्द वापरले. आता मुख्यमंत्र्याला हा कंत्राटी मुख्यमंत्री आहे. अरे या देशाच्या लोकशाहीमध्ये घटनेप्रमाणे, नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे आम्ही इथे बसलोय. बहुमत सिद्ध करून आम्ही बसलोय. असं उगाच बसलो नाही, तर आम्हाला काढून टाकलं असतं कोर्टाने. पण आम्ही नियमाच्या विरुद्ध, मी कालही बोललो, बिलकुल कुठलं कायद्याच्या विरुद्ध, घटनेच्या विरुद्ध कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही. आणि अध्यक्ष बसलेले ते पूर्ण घटना तज्ज्ञ आहेत, त्यांना सगळं माहित आहे, कायद्याचा अभ्यास आहे सगळं. तुम्हाला एकही वाकडं तिकडे काम करू देणार नाही, ते आम्हालाही नाही करून देणार. त्यामुळे मी एकच सांगेन की ही वैचारिक पातळी जी आहे इतकी खालावलेली आहे, घसरली आहे. हे तर हा आम्ही कंत्राटी मुख्यमंत्री आहे ना, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट मी घेतलेलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. आणि गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं आणि त्यांचे अश्रू पुसण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचं दुःख दूर करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. आणि बहुजनांच्या सर्वांगीण विकासाचं देखील मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. असंघाशी संघ करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा. तुम्हाला नाही बोलत मी. ऐकायला पण थांबले नाही. कसं आहे याच्यामध्ये कुठलेही मुद्दे मांडले पाहिजे ना विरोधी पक्षाने, सगळ्यांनी. हे करा, सरकारने ते करा. आपण बोलायचो ना जेव्हा सरकारमध्ये असताना, विरोधी पक्षाने राज्याच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे. म्हणजे सरकारने शेतकऱ्यांना हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे. आता काय मुद्दे नाही, त्यामुळे सगळं रोज वैचारिक दिवाळखोरीतून केवळ हिनवणे असं सगळं चालू आहे. परंतु आम्ही त्याच्यावर कामाने उत्तर देणार. बिलकुल दादा, कधी कधी माणूस थोडासा टेन्शनमध्ये येतो, शेवटी माणसं आहे आम्ही. पण एक थोडासा प्रत्येकाने मर्यादा आपली सांभाळली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि त्याच्यामध्ये एवढंच मी विरोधकांना सांगतो, जीवन उसी का मस्त है जो समाज की उन्नति में व्यस्त है. परेशान तो वही जो दूसरों की खुशियों से त्रस्त है. आता बघा तुम्ही आम्हाला, अरे कवी काय ऐका,
तुम्ही मला कधी कामच करून दिलं. माझ्याकडे पण सगळं टॅलेंट आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही लोकांनी माझ्या कलागुणांना कधी प्लॅटफॉर्म उपलब्ध करू दिला नाही. दिला का कधी? तुम्ही लोक गपचूप जायचे आणि कानात सांगायचे. मग नंतर एकदा तिकडे झालंच बोलणं की संपला ना विषय. आता मी त्यात जात नाही. आणखी नंतर पण आपल्याला काही शिल्लक ठेवायचं ना. त्यामुळे तुम्ही म्हणालात काय केलं सरकारने? अहो दादा, 1.5 महिने झाले आम्हाला. आता 2 महिने आता झाले नाही ना. नाही बघा, पेट्रोलच्या करामध्ये आम्ही 5 रुपये 3 रुपये कमी केले. शेतकऱ्यांना आपण जो निर्णय घेतला होता मागच्या सरकारने 50,000 रुपये देण्याचा, तो सप्टेंबर पासून आम्ही देण्याचं काम चालू करतोय. 14 लाख शेतकऱ्यांना 6,000 कोटीचं वाटप होणार आहे त्याच्यामध्ये दुसरं आपण आता यावेळेस आपण हे केलंय, विद्युत वितरण प्रणालीमध्ये नाही, हे नाही सांगितलंय, हे नाही, ऐका ना. अरे एवढे आहेत बघा, एवढे. रिप्लाय होऊ दे, बोलू दे. काय प्रॉब्लेम आहे? नाही, काल नाही, हे एवढे निर्णय आहेत, बोलू नको. चांगले निर्णय आहेत ना. 2 किती निर्णय घेतले आम्ही. त्या उपसा जलसिंचन योजनेमध्ये 1 रुपया आम्ही प्रति युनिट कमी केला शेतकऱ्यांसाठी. ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील भूमिहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी सवलत दिली. त्याचं मुद्रांक शुल्क आम्ही कमी केलं. 50% ना मोजणी शुल्कामध्ये सवलत दिली. 2 मजलीऐवजी 4 मजल्याचं इमारत मान्यता दिली. स्वच्छ महाराष्ट्र अभियानानंतर 2 नागरी अभियान 2 राबविण्यावर त्याचा हिस्सा म्हणून 6,531 कोटी 46 लाख रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अमृत 2 अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी 27,700 कोटी रुपयांच्या निधीचे प्रकल्प देखील आपण हाती घेतोय. बाकी तर थेट सरपंच वगैरे केलंय, ते जाऊ द्या. त्याचबरोबर MMRDA ला 60,000 जे प्रकल्प आपण सुरू केलेत, 60,000 कोटी रुपयाचं कर्ज उभारायला गव्हर्नमेंट गॅरंटी देण्याचा देखील मोठा निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर तुमचा पुणे रिंग रोड पण घेतला आपण. त्यांचा दुसरा याचा इकडचा तो अलिबागचा रेवस रेड्डी आपण करतोय. मुंबई गोवा हायवे जो आहे नवीन ग्रीनफील्ड समृद्धी सारखा, त्याचा DPRचं काम सुरू आहे. मल्टी मॉडेल वसई विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरचं काम सुरू आहे, म्हणजे त्याचं DPRचं काम सुरू आहे. ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन अनेक आपला कालावधीत पैठणचा 890 कोटीचा आपण तो प्रकल्प मंजूर केला. त्यामुळे 65 गावातील 20,000 हेक्टर क्षेत्रीला सिंचन होणार आहे. शहापूर तालुक्यातला भातसाचं आणि जळगाव मधला वाघूर आणि दोन्ही प्रलंबित होते, त्याला आपण मान्यता दिली आहे, सुधारित प्रशासकीय मान्यता. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधनला 100 कोटी हिंगोलीत आपण मंजूर केले. लोणार सरोवरचा 300 पर्यटन 369 कोटी 78 लाख रुपयाच्या मला मंजुरी दिली. 15 शासकीय महाविद्यालयामध्ये प्रत्येकी 50 याप्रमाणे 750 जागा आपण वाढवल्या. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजचा देखील आपण निर्णय घेतला. 65 वर्षाच्या सिनियर सिटीजनला प्रवास मोफत करून टाकला. 75 वर्षाच्या सर्व बसेसमध्ये एकही भेदभाव त्याच्यामध्ये केला नाही आपण. त्याचबरोबर राज्यातले दादा 5,000 किलोमीटरचे रस्ते ऍक्सेस कंट्रोल मुंबई पुण्याप्रमाणे द्रुतगती मार्ग बनवण्याचं देखील DPRचं काम सुरू आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं आपण लोकार्पण करतोय, तो देखील आपल्याला माहित आहे गेम चेंजर होणार आहे. त्याचबरोबर मुंबईतलं मगाशी बोललो मी, दर पावसाळ्यामध्ये खड्डे रोज पेपरमध्ये वर्तमानपत्र वर्षातही रोज आपल्या इकडे खड्ड्यांवर बोलत असतात, सगळेच बोलतात. पुढच्या 1.5-2 मुंबई महापालिकेत पैसे आहेत, मी त्यांना विचारलं चेलना
पैसे किती आहेत? बोले भरपूर आहेत. मग कशाला खड्ड्यात घालायला ठेवले लोकांना? लगेच त्यांनी सांगितलं ताबडतोब तुझा कार्यक्रम बनव, पुढच्या मार्च मध्ये 100% सिमेंट कॉन्क्रीट रस्ते. त्याला माहित आहे मी बोलत नाही, करून टाकतो. पोलिसांचं घरांचं मगाशी मी बोललेलो आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये उद्योग वाढले पाहिजेत. मी स्वतः जाऊन रतन टाटा साहेबांना भेटलो, त्यांच्या घरी गेलो. खुश झाले ते. बोले आम्ही तुमच्या सरकार बरोबर आहोत, जे जे काही करावं लागेल ते आम्ही तुमच्यासाठी करू. सरकार अनेक उद्योगपती येत आहेत. ते वेदांतावाला आला होता, जवळपास 4 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतायत. असे लोक येत आहेत आपल्याकडे उद्योगासाठी. आपल्याला काय शेवटी इथे त्यांना त्रास होता कामा नये. आणि त्याच्यामध्ये दुसरं आपलंही ते म्हणणं होतं, पूर परिस्थिती जी निर्माण होते त्याच्यासाठी देखील आपण एकदम शीघ्र कृती आराखडा तयार करतोय. सगळ्या नद्या नाले ओढे याचं खोलीकरण काढणे, रुंदीकरण करणे, सगळ्या गोष्टी सुलभ करणे, जेणेकरून पूर परिस्थितीवर कंट्रोल आपल्याला करता येईल. कोल्हापूरच्या पंचगंगेचा पूर देखील कायमस्वरूपी नष्ट झाला पाहिजे, याच्यासाठी देखील आम्ही तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेतोय. ते पहिल्याच बैठकीमध्ये आम्ही त्याची देखील बैठक घेतली, जेणेकरून फ्लड कंट्रोल परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. पूर तातडीने, थोडाही पाऊस पडला तरी लोकांच्या घरात शेतात जे पाणी जातं त्यापासून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबर दादा पंढरपूर जे आहे, लाखो वारकरी तिकडे जातात आणि त्या पंढरपूरचा देखील एक उत्तम असा विकास आराखडा देखील बनवण्याचं काम सुरू आहे. त्याच्यामध्ये जी देवस्थानं आहेत आपली राज्यातली, ही सगळी देवस्थानं, आपले गड किल्ले यांना पूर्णपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची हानी होऊ नये यासाठी देखील सरकार या प्रयत्न करते. असे अनेक कार्यक्रम सरकारने हाती घेतलेले आहेत. त्यामुळे काय रे हे जालना नांदेड समृद्धी मार्ग ते देखील आपण घेतलाय. आता बालाजी कल्याणकरनी सांगितलंय. बालाजी कल्याणकर. कुठे गेला? नाही, अशोकरावांनी पण सांगितलं. ते नाही येत आता. तर खरं म्हणजे दादा खूप आपण निर्णय या ठिकाणी घेतोय. ते पण घेऊन अजून बाकी आहे ना, बाकी आहे. आणि म्हणून आम्ही एकच आहे, आणखी काही महत्वाचे निर्णय. त्यामुळे देशाचा अमृत महोत्सव आपण मोठ्या उत्साहात आपण साजरा केलेला आहे. देशाने विकासाचे काही टप्पे गाठलेले आहेत आणि येत्या 2035 साली महाराष्ट्र राज्याचा अमृत महोत्सव देखील आपल्याला करायचा आहे. आणि त्यामुळे पुढची 12-13 वर्ष आपण महाराष्ट्राचे व्हिजन डॉक्युमेंट करण्याचं नियोजन आपण करतोय. याची पण पॉलिसी केली ना आपण. पुनर्वसन, काल बोललो ना मी, पुनर्वसनाची पॉलिसी नव्हती, काल आपण ती केली. आणि पाटणमध्ये देखील 550 घरं जी आहेत ही देखील आपण MMRDA कडून तातडीने बांधून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याला जागेला पैसे पाहिजे होते, त्याची देखील व्यवस्था आपण मुख्यमंत्री कुठला त्या निधीतून ते पण द्यायला सांगितले त्यांना. ताबडतोबीने कुणाला काल ते गोविंदाचा पण तुम्ही बोलला 10 लाख रुपये त्या दिलीप लांडे यांनी त्यांच्या घरी जाऊन दिले, ताबडतोबीने तातडीने दिले. तर हे जे आपण विजन डॉक्युमेंट करतोय त्याचं नियोजन करतोय, तर महाराष्ट्राला अमृतकालात नेण्यास मानस आहे. आपण उत्तम या ठिकाणी विरोधक बनून या विकास कामामध्ये नक्की सहकार्य करा. अरे म्हणजे 12-13 वर्ष तुम्हाला विरोधकच बनवले इकडे, म्हणजे उत्तम विरोधक बनवून या विकास कामामध्ये नक्की सहकार्य कराल अशी म्हणजे अपेक्षा इकडच्या लोकांनी. मी ते बोलत नाही, ते शेवटी जनतेच्या हातात असतं. कधी येतो तुम्ही पण त्यादिवशी बोललात मला, कधी काय होईल माहित नाही, कधी एकत्र काम करावं लागेल. आता ते एकत्र आहोत, तुम्ही जॉईंट होऊन जा. त्यामुळे मशाल आहे घेतली हाती, आता खाली ठेवणे नाही. मार्ग सत्याचा असे धरला, आता मागे फिरणे नाही. जयंतराव तुमच्यावर आहे ते, मागे फिरणे नाही, पुढे जाणे. उपसली जरी तलवार आम्ही, तुम्ही उगा थरथरू नका.
हात असतील निर्मळ तर भय मनी बाळगू नका. उपसली जरी तलवार आम्ही तुम्ही उगा थरथरू नका. हात असतील निर्मळ तर भय मनी बाळगू नका. म्हणजे चिंता करू नका, तुमचे स्वच्छ आहेत. तसं काय, धनुष्य आहे हाती अन बाण भात्यात आहे. कशास तुम्हा चिंता कोण जात्यात आहे. जाता आपलं. तुम्ही म्हणाल हे काय काय नवीन आणतोय हा, पण आता मला तुम्ही कधी हे काढूनच दिले नाही चिठ्ठ्या बाहेर. हा? मी बरेच वेळा प्रयत्न केला, परंतु काय मला त्याच्यात यश मिळालं नाही. त्यामुळे शेवटी मग हे मास्टर स्ट्रोक मारायला लागला. बघा, तुम्ही काल काय म्हणालात, अरे उघड्या डोळ्यासमोर गेले, आम्हाला कळलंच नाही. भुजबळ साहेबांच्या आणि दादांच्या मी मध्ये बसत होतो, पण भुजबळ साहेब मला मध्ये मध्ये विचारायचे, एकनाथ बाबा बरोबर आहे ना सगळं. मी एक तरी शब्द खोटा बोललो असेल तर त्यांना विचारा. पण मी भुजबळ साहेबांना बोललो एकदम ओके. दादांची माझी चर्चा व्हायची, पण मी ते इथे सगळ्यांसमोर सांगू शकत नाही. पण ते खरं सांगायचे आणि त्यांनाही माहित होतं. एकदा ते बोलले, बोलता बोलता आपलं मंत्रिमंडळाचं वाटप चाललं होतं तिकडे आणि इथे मंत्रालयामध्ये ना, तर आमच्या कोणीतरी विषय काढला की अरे त्या सुधीर जोशींचा अपघात झाला ना तेव्हा असं, आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले अशी चर्चा झाली. ते अपघात झाला असं ते चर्चामध्ये लगेच दादा बोलून गेले. आता पण अपघात झालाय ना, त्यांना लगेच लक्षात नाही आलं, लगेच गप राहिले. अरे आता पण अपघातच झालाय. मी नंतर त्यांना बाजूला घेऊन बोललो, का हो तुम्ही माझ्या आडवे आले. अरे बोले नाही. मग त्यांनी सगळी स्टोरी मला सांगितली, पण तुम्ही इथे सांगू शकत नाही. पण हे बघा, त्यामुळे कसं आहे, झाकली मूठ आपली 1.25 लाखाची आहे. मी कधी कोणाच्या बद्दल मनामध्ये आकस ठेवत नाही, कधी द्वेष ठेवत नाही. मी बोलून मोकळा होतो आणि त्याच्या मागे जरी कोणाला वाटत असेल की आता कधी कधी मी बोलतो असा, परंतु समोरच्या माणसाला वाटतं आता काय होणार, हा काहीतरी आणखी पुढे जातोय का. पण मी त्याला सांगतो, तू चिंता करू नको, तू टेन्शन घेऊ नको. माझ्याकडून कुठेही बिलो द बेल्ट कुठली पातळी सोडून कुठलंही एकनाथ शिंदेने अद्याप काम केलेलं नाही, कधी करणार नाही. सत्ता ही कायम, ही सत्ता फिरत असते, कुणाची मक्तेदारी नसते. परिवर्तन हे संसार का नियम आहे. त्यामुळे जेव्हा आपण सत्तेत असतो तेव्हा मस्ती इथे जाता कामा नये. आपले पाय जमिनीवर असले पाहिजे आणि तर खऱ्या अर्थाने तुम्हाला वारंवार लोक, जनता डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं आपण काम केलं पाहिजे. 1.5-2 महिन्यामध्ये एवढी कामं, बाहेर लोक सगळे घाबरलेत. असंच जर 2.5 वर्ष चाललं तर सगळ्यांचा पत्ता साफ होऊन जाईल. होईल की नाही जयंतराव? तुम्हाला माहित होतं, तुमचं आमच्या लोकांच्या बरोबर चर्चा व्हायची. नाव मी सांगितलं तर तो वादात येऊ शकतो माणूस. सगळे तुम्ही बोलायचे काय चाललंय, तर तुम्हाला तो सगळं माणूस सांगायचा, हे असं असं चालू आहे, असं असं चालू आहे, असं असं चालू आहे. अरे पण ह्याच्यात सुधारणा करायला लागेल, नाही तर प्रॉब्लेम होईल, असं तुम्ही बोलायचे. पण त्याच्यामध्ये काय, शेवटी काय प्रयत्न झाले सगळे, पण ते झालं नाही. आणि मग शेवटी मग आम्हाला, पण बघा, मी आणि आमचे सर्व लोक मतदान केलं, आम्ही सगळं नीट केलं. माणसं दोन्ही, प्रामाणिकपणे दोन्ही माणसं निवडून आणली आम्ही. मला वाटतं मागच्या वेळेस बोललो होतो मी, थोडा एक जो अगोदरचं इलेक्शन झालं त्यात थोडासा चुकला. ते चुकला म्हणजे दोन्ही आम्हाला निवडून आणायचे होते, पण त्याच्यामध्ये गडबड कोणी केली हे मला माहित आहे, हे नाही माहित आहे, पण ते मी बोलू शकत नाही. गुप्ततेची शपथ घेतली, त्यामुळे ते बोलता येणार नाही. त्यामुळे
हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत आणि म्हणून आम्ही मतदान करून बोलत बोलत गेलो आम्ही सगळे. काही लपून छपून काही नाही. उजेडात गेलो आणि डायरेक्ट इथून गेलो. तुम्ही सुरत बोलले. सुरत म्हणजे कसं आहे, तो शॉर्टकट आहे ना आमचा. असा तो विमानाने वगैरे गेलो असतो तर तुमच्या सगळ्यांनी आम्हाला धरलं असतं. आम्ही बाय रोड गेलो सरळ आणि मग पार कामाख्या देवीपर्यंत पोहोचलो आम्ही. आणि पुढचं काय हकीकत कहाणी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आता ते झालं ते जाऊ द्या. आपण चांगलं काम करू. यामध्ये विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी पक्ष, मी कालही म्हणालो, ही राज्याच्या हिताची दोन चाकं आहेत. हे राज्याच्या विकासाचा रथ आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपल्याला एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. मी कधीही असं मुख्यमंत्री म्हणून कधी मनामध्ये असं माझ्या कुठलाही आजही मला सगळे लोक भेटतात. सगळे कोणालाही वाटेल मला अपॉइंटमेंटची गरज लागत नाही. तेही सगळे लोक बोलतात पहिल्यांदाच आम्हाला असा अनुभव येतोय, चांगला आहे. अगोदर देवेंद्रजी पण होते, त्यांच्याकडे देखील मी बघितलं खूप गर्दी असायची. 2-3 वाजेपर्यंत ते काम करायचे. मला देखील त्यांच्याबद्दल खूप हेवा वाटायचा. पण त्यांना मी मानतो याच्यासाठी ते पण खूप काम करायचे. मी बोलायचो अरे असं एवढा मुख्यमंत्री एवढा टाइम देत नाही कोणाला आणि एवढी गर्दी कधी नसते. 2-3 वाजेपर्यंत कोणाला पडली आहे, कोण करतोय काम नाही. पण तिथे बाबा पण बसलेले आहेत, त्यांच्याकडे पण मी 12-1 वाजता गेलेलो आहे. ते तिकडे जागायचे, ते नाही भेटायचे मला ते. आणि त्यांना मी म्हणायचो एवढं तुम्ही काम करता. आणि ते मगाशी म्हटल्याप्रमाणे ते एकदम वन मॅन सगळे होते. ते सगळ्यांना बरोबर बरोबर ठेवलेलं एकदम. आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे त्याचा. पण ते मला म्हणायचे किती काही झालं तरी सुद्धा तुमच्या एवढं काम बाबा मी नाही करू शकत असं बोलायचे ते. म्हणजे आता माझं काम तेव्हा काय मुख्यमंत्र्याला काय सगळीकडे जायचं नसतं ना. आदेश दिला, फोन केला तरी काम होतं. आता आपल्याला तर सगळीकडे फिरायचं असतं. पण मनाचा मोकळेपणा जो त्यांचा होता आणि मोठेपणा होता म्हणून मी त्यांना खुलेआम बोलतो ना. 5 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. मार्गदर्शक म्हणून या राज्याला त्यांचा विकासाला मदत होणार आहे. आणि तर आम्ही दोघं आहोत, आमचं सगळे पूर्ण मंत्रिमंडळ आहे आणि सगळ्यांना कोणाचा वैयक्तिक अजेंडा नाही. जनतेचा विकास हाच आमचा अजेंडा आहे, बाकी काही नाही. त्यामुळे आपण हातात हात घालून काम करूया, पुढे नेऊया राज्याला. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. काही जास्ती कमी बोललो असेल तर जरा समजून घ्या. काही आलेले जे काही अनुभव आहेत ते थोडे शेअर केले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.